ठाणे विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि सकाळीच या ठिकाणी उमेदवार संजय केळकर हे देखील त्यांच्या कुटुंबासमवेत या ठिकाणी आलेले आहेत। संजय केळकर हे ठाणे विधानसभा क्षेत्रातून यांची तिसरी टर्म आहेत आणि यांच्यासमोरच ठाकरे गटाचे राजन विचारे असेल, मनसेकडनं अविनाश जाधव हे देखील उभे ठाकलेले आहेत। त्यामुळे पाहायला गेलं तर सकाळीच त्यांच्या कुटुंबियासमवेत ते स्वतः या ठिकाणी आता मतदान केंद्रावरती आलेले आहेत आणि भले पहाटे या ठिकाणी संजय केळकर त्यांच्या कुटुंबियासमोर वन विभाग क्षेत्र या ठिकाणी कार्यालयाकडे त्यांचं मतदान होणार आहे। आणि सध्या पाहायला गेलं तर ही तिरंगी लढत ठाणे विधानसभा क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहे आणि स्वतः या ठिकाणी आता त्यांचे कुटुंबीय देखील आलेले आहेत। सहकुटुंबासह या ठिकाणी आता ते मतदान करणार आहेत। सकाळपासूनच वातावरण जे आहे ते खूप पाहायला गेलं तर एक सीनियर सिटीजन असतील, युवा पिढी असेल, हे देखील या ठिकाणी मतदान केंद्रावरती यायला सुरुवात झालेली आहे आणि याच ठिकाणी स्वतः संजय केळकर या ठिकाणी आलेले आहेत। आणि सर, मतदानाला सुरुवात झालेली आहे, सगळ्यात ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी याला जमत आहे, कसं बघतात सकाळचं वातावरण? नाही, हे अतिशय लोकशाही उत्सवासाठी चांगलं वातावरण आहे। लोकांनी, मतदारांनी आणि ठाणेकर तसे जागरूक पण आहेत आणि योग्य ते काम बरोबर करत असतात आणि नेहमीच उत्स्फूर्तपणे मतदानाला येतात। लोकसभेलाही आपण बघितलं असेल आणि मला खात्री आहे की या सगळ्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये विकसित ठाण्याकरता आम्हाला आशीर्वाद देतील, आमच्या पाठीशी उभे राहतील। टक्केवारी जास्तीत जास्त वाढण्याची शक्यता असं वाटतंय की टक्केवारी वाढेल, कारण सर्वच संस्था संघटनांना मी धन्यवाद देईल की विविध NGOज आणि शासकीय यंत्रणेने देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचा परिणाम पण होईल आणि दिवस पण योग्य आहे। सुट्टीवरनं देखील लोक आलेले आहेत असा मला विश्वास आहे। आम्ही वेळोवेळी अपील हे 2 महिन्यापासून ज्या दिवशी तारीख जाहीर झाली तेव्हापासून करत आलो आणि त्यामुळे टक्का वाढेल असा अंदाज आहे। ज्येष्ठ नागरिक देखील सकाळीच या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे खास करून पाहायला गेलं ज्येष्ठ नागरिकांना सर्वांचं लक्ष लागलं। ज्येष्ठ नागरिक देखील उत्साहामध्ये आहेत आणि ती एक परंपरा आहे। मागच्याही वेळेला किंवा आधीच्याही म्हणजे 2014पासून एक वेगळ्या प्रकारचं आपल्याला उत्स्फूर्त मतदान बघायला मिळतं। काही वेळेला कमी जास्ती होतं, अनेक वेळेला नावांचा आणि याचासुद्धा प्रश्न निर्माण होतो वाढत्या सगळ्या या लोकसंख्येमुळे, पण निश्चितपणे ही चांगली समाधान देणारी गोष्ट आहे। ठाकरे गटाकडनं राजन विचारे असेल, मनसेकडनं अविनाश जाधव असेल, त्यांच्यासमोर तुमचं आव्हान असणार आहे। एकंदरीत ही लढाई तिरंगी ही लढाई आहे, तिरंगी असेल, चौरंगी असेल, परंतु आम्ही आमचं काम, कार्यक्रम आणि आमचा विकासाचा जो अजेंडा आहे, भय, भूक आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जे आम्ही काम करायला घेतलेलं आहे त्याला निश्चितपणे मतदार जे आहेत ते साथ देतील। पुन्हा संधी दिली आहे पक्षाने, पक्षाने संधी दिली याबद्दल पक्षाचे पहिल्यांदा प्रथम खूप आभार। आणि लोकांनाही माहीत आहे 2 टर्म साहेबांचं काम, त्यामुळे लोकांचाही आशीर्वाद आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे। सर्वांनी भरपूर मतदान करावं। नक्कीच युवा पिढी देखील या ठिकाणी आलेली आहे। हो, जेवढं येस नाही, नक्कीच सगळ्यांना मी जास्तीत जास्त मतदान करण्याचं अपील करीन आणि ते होईलच मतदान जास्त। ते संजय केळकर आणि याच ठिकाणी आता ते मतदान केंद्रावरती आलेले आहेत आणि याच ठिकाणी त्यांचे सहकुटुंब केळकर या ठिकाणी मतदानाला आलेले आहेत आणि सकाळची वेळ आहे। ज्येष्ठ नागरिक असेल, युवा पिढी असेल, हे देखील या ठिकाणी आता मतदानासाठी रांगेत उभे आहेत। आणि पाहायला गेलं तर ठाणे शहरामध्ये भाजपच्या ठिकाणी संजय केळकर उमेदवार आहेत, तर या ठिकाणी राजन विचारे ठाकरे गटाकडनं उमेदवार आहेत, त्यासोबत मनसेकडनं अविनाश जाधव असतील, हे देखील या ठिकाणी ठाणे शहरामधनं अशी तिरंगी लढत आहे। त्यामुळे संजय केळकर यांनी सांगितलं तिरंगी असो चौरंगी असो ही लढाई आहे। त्यामुळे नक्कीच मतदानाच्या ठिकाणी आता मतदार राजा कशा प्रकारे कौल देतो हे देखील पाहणं गरजेचं आहे। सकाळपासूनच रांग लागलेली आहे आणि मतदार राजा या ठिकाणी आता मतदान केंद्रावरती स्वतः संजय केळकर रांगेत उभे आहेत। नक्कीच 23 तारखेला काय या ठिकाणी रिझल्ट देतो हे देखील पाहणं गरजेचं। ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांना देखील आपण विचारणार आहोत। मतदान केलं तुम्ही? काय वय आहे तुमचं? 71। मतदानासाठी आव्हान असेल लोकांना, ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही आला तिथं? ज्येष्ठ नागरिक म्हणूनच आले आणि आम्ही दरवर्षी मतदान करतो। मी इलेक्शनमध्ये पहिले कामाला होते
मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे. काही लोक घरीच बसतात सुट्टी असून सुद्धा. हो बरोबर आहे. बघ हक्क तर बनवायलाच पाहिजे ना. घरी बसतात ते बेकार आहेत. हक्क बजावला पाहिजे असं देखील आता पाहू शकतो. सकाळीच या ठिकाणी रांग लागलेली आहे आणि सर्वच पाहायला गेलं तर मतदानासाठी मोठी रांग ठाणे शहरामध्ये दिसून येत आहे. स्वतः संजय केळकर आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी आलेले आहेत. पाहायला गेलं तर सकाळपासूनच जे वातावरण येत आहे ते चांगलं वातावरण असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या 23 तारखेला मतदार राजा कोणाला कशाप्रकारे मतदान करणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामन अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.